इफ्स्टीन फाईल मध्ये जगातल्या बऱ्याच बड्या बड्या नेत्यांचं नाव आलं आणि एकच खळबळ उडाली. इफ्स्टीन फाईल मध्ये आपल्या मोदीजीचं पण नाव आलेलं आहे आणि बरेच लोक त्यांना हेट करायला लागल्यात. बरेच लोक पण काहीतरी स्वतःची कॉन्फरन्सी थिअरी बनवायला लागल्यात. पुतीनचं पण नाव आलेलं आहे. कोण म्हणतं पुतीनचं आलंय, कोण नाही म्हणतंय. काही ट्रेसेस मिळालेले आहेत, ते खरे आहेत खोटे आहेत हा विषय नंतरचा. पण डोनाल्ड ट्रम्पला पण ह्याचं इतकं जबरदस्त इफेक्ट पडलेला आहे. लोक अक्षरशः निदर्शन करायला लागलेत अमेरिकेमध्ये. डोनाल्ड ट्रम्पची जिकडे तिकडे प्रदर्शन व्हायला लागलेत लोकांकडून की असला नेता मला नको आहे. असला नेता काय उपयोगाचा जो चाइल्ड अब्युज करतो किंवा आणि काय ज्या गोष्टी असतील इफ्स्टीन फाईल्समध्ये ज्या उलगडा केलाय युएस गव्हर्नमेंटने तो. तर हे सगळं माहितीच आहे तुम्हाला की इफ्स्टीन फाईल काय आहे, कसं आहे, कशा प्रकारे ते उघडकीस आलं. जर माहित नसेल तर मी दुसरा एक व्हिडिओ बनवून त्यामध्ये तुम्हाला ते सांगेनच. पण आजचा मुद्दा हा आहे आपला की इफ्स्टीन फाईल मध्ये बड्या बड्या ज्या लोकांचं नाव आलं, ऍक्च्युली आपल्याला जे दिसत असतं ते खरं नसतं आणि जे खरं असतं ते दिसत नसतं. तर अशा प्रकारेच जर एका आयलंडमध्ये ठराविक मुलींना नेऊन वगैरे काहीतरी त्यांच्यावर अत्याचार किंवा त्यांचं मांस खाल्लं जातंय, त्यांना सेक्शुअली अब्यूज केलं जाते, अशा गोष्टी होत्यात, तर जगातल्या एजन्सी काय करत आहे, MI17 किंवा ब्रिटनची MI5 काहीतरी आहे, आपली रॉ असेल, बऱ्याच गोष्टी मोसाद असेल, त्यांना माहित नसेल का या गोष्टी? माहित होत्या या गोष्टी त्यांना पण कसं असतं की ह्या सगळ्या एजन्सीजना आपला एक मोटो असतो, आपल्या गव्हर्नमेंटला प्रोटेक्ट करायचं कसं किंवा आपल्या गव्हर्नमेंट पुरतंच मर्यादित राहणं, त्यांचा मॅटर आहे तर त्यांचं त्यांनी बघून घेतो. जोपर्यंत आपल्या आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाला, स्वतःच्या देशाला जर काही हानी पोहोचत असेल त्यांना प्रोटेक्ट करणं हा त्या देशातल्या एजन्सीचं काम असतं. तर त्यामध्ये आपल्या मोदी साहेबांचं पण नाव आलं असं बोलतात. खरं खोटं आपल्याला अजून माहित नाही, त्याचा काही उलगडा अजून झालेला नाही. पण एक गोष्ट अशी की त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्पचं पण नाव आलं. अमेरिकेत 2 पार्टी आहेत, म्हणजे डोनाल्ड ट्रम्पची एक पार्टी आहे, काँग्रेस असं काहीतरी पार्टी तिथं पण आहे. तर ह्या 2 पार्ट्यांमध्ये कायम वर्चस्वाची भूमिका चाललेली असते. तर मागच्या वेळी ट्रम्प निवडून आले, मग ट्रम्पनी त्यांचा अजेंडा काहीतरी नवीन करण्यासाठी मी खतरनाक असा काहीतरी खिलाडी आहे, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष माझ्याकडून जे होईल ते आता पण कुठल्याही राष्ट्रपतीने केलं नाही, अशा गोष्टी मी करून दाखवत होतो. मग व्हेनेझुएला असं राष्ट्रपतीला अपहरण करणं असं आदल्या रात्री, नंतर ग्रीनलँड घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी, पण बाहेरच्या देशांनी त्याला नापसंत दाखवली. म्हणजे जे अमेरिकेचे सहाय्यक देश आहेत, म्हणजे जर्मनी असतील, पोलंड असेल, ब्रिटन असेल, ETC, म्हणजे जे अमेरिकेच्या कायम काही करेल त्याच्यासोबत असायचे, त्या लोकांनी त्यांना विरोध दर्शवला. मग त्यांना समजलं की अमेरिकेला समजलं की प्रत्येकाच्या विरोधात जाऊन आपण जर ग्रीनलँड घ्यायला लागलो तर कुठेतरी अनफेअर होईल आणि सगळं सिस्टम आपल्यावर उलटेल. कारण ग्रीनलँडमध्ये नॅचरल रिसोर्सेस आहेत, रेअर अर्थ मटेरियल्स आहेत, नंतर स्ट्रॅटेजिक दृष्ट्या तो भाग महत्वाचा आहे असं अमेरिकेचं म्हणणं होतं. पण त्याच्या मागं होतं रेअर अर्थ आता जास्तीत जास्त प्रमाणात चायनाकडून अमेरिकेला इम्पोर्ट करायला लागतात. पण काही वर्षांनी संपणार आहेत किंवा संपुष्टात येणार आहेत. तर आतापासून आपल्याला जर ते पाहिजे असेल तर आपल्याला ग्रीनलँड घेतलं पाहिजे या हेतूने त्यांना केलं. पण तो डाव उलटा पडला, ती गोष्ट वेगळी झाली. ह्या सगळ्या डावाला कंटाळून असं पण असू शकतं की जे विरोधातले जी टीम आहे, म्हणजे विरोधातले जे पक्ष आहेत, त्यांनी हा डाव रचला असावा किंवा डोनाल्ड ट्रम्प यांना खाली ओढण्यासाठी, जगातल्या चांगल्या लीडरला खाली ओढण्यासाठी किंवा बदनामी करण्यासाठी ह्या गोष्टी. कारण काय आहे की अजून काहीच खरा खुलासा झालेला नाहीये किंवा हे जे फाईल्स आहेत कितीतर पेज, हजारो पेज आहेत, त्या हजारो पेज मध्ये हजारो पेज गायब आहेत. असं नाही की मी म्हणत नाही की हे लोक त्यात सामील असतील पण नसतील, पण ते ठरवणार आपण कोण. पण त्या पेजेसमध्ये जे पेजेस म्हणजे पब्लिक थ्रू आपल्याला प्रदर्शित केलेले आहेत त्यामुळे हजारो पेजेस गायब आहेत. मग ते कोणाचे असू शकतात? अपोजिट पार्टीचे तर नसू शकतात, कारण त्यामध्ये सगळे लीडर आहेत, म्हणजे जगातले बऱ्यापैकी लीडर असतील, ऍक्टर वगैरे बऱ्याच गोष्टी, म्हणजे जे फेमस VVIP व्यक्ती त्यांचं ते कांड सगळं त्यात बाहेर काढलेलं आहे.
बिल गेट्स असू देत किंवा असं काय असं म्हटलं पण जातं, कोरोना वगैरे पण त्यातून झालेला आहे. पण ही एक गोष्ट झाली. पण याची अदर साईड बघता बघता म्हणजे एखादी अदर साईड जर आपण त्या गोष्टीला बघितलं तर हे खूप फेक पण असू शकतं. कारण त्यांना जे दाखवायचं आहे तेच आपल्याला ते दाखवू देत. आणि आपण पण इथं बसून मीडिया बघतो की हा मीडिया असं बोलते, मीडिया ऍक्च्युअल मध्ये आपण त्या गोष्टी कधी फेस करत नाही. कारण आपल्याला इंटरनॅशनल मीडिया करून जे काय न्यूज मिळते, इंटरनॅशनल सोर्स करून काय जे काय मिळतं तेच आपण खरं मानतो. आता मागच्या वेळी पण तुम्ही बघता, ज्यावेळेस भारतानं स्ट्राईक केली पाकिस्तानवर, तर सुरुवातीला संध्याकाळी सांगितलं सगळ्या न्यूज चॅनलवर की भारतानं हे कराची बंदरगाह उडवलं, हे उडवलं, ते उडवलं, जबरदस्त स्ट्राईक झाली का तर झाली. पण त्यात ओव्हर गोष्टी सांगितल्या की कराची बंदरगाह उडवलेला आहे, बरंच नुकसान झालेलं आहे. झालं नुकसान कसं झालं, इंडियाने ते केलं सगळ्या गोष्टी, कारण बीबीसीने त्याचा खुलासा केलेला. पण त्यात कराची बंदरगाह एवढ्या मोठ्या गोष्टी जर इंटरनॅशनल मीडियाला सुद्धा त्या गोष्टी समजत नसतील किंवा बाबा मॅनिप्युलेट होत असतील, तर ह्या गोष्टी का मॅनिप्युलेट होणार नाही. म्हणजे एखादं बाबा त्यातलं काहीतरी निघतं, म्हणजे पंतप्रधान मोदींबद्दल निघतं किंवा अनेक काही दिग्गज लोकांबद्दल असतील त्या गोष्टी निघत असतील किंवा एखादा मेल वगैरे, तर याचा अर्थ असा नाही की त्या गोष्टी त्यात इन्व्हॉल्व असतील नसतील, त्याचं मत मी मांडू शकत नाही. तुम्हाला जे काही असेल ते कमेंटमध्ये तुम्ही सांगा, असेल नसेल. फक्त मी सांगतोय की एखादं गव्हर्नमेंट पाडण्यासाठी त्या देशातली किंवा त्या ऑर्गनायझेशनची एजन्सी, जशी आपली रॉ आहे, ती MI16 असेल, ते ब्रिटनची असेल किंवा मोसाद असेल, माझं नाव चुकलं तर सॉरी, पण या ज्या एजन्सी आहेत त्या 50 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष, 20 वर्ष, 15 वर्ष काम करत असतात. एखादं मध्येच नेपाळचं गव्हर्नमेंट पडलं, याचं आपल्या रॉला आधीच माहिती होतं कधी पडणार आहे काय. कारण लकी बेस्ट एक तुम्ही बघचाल की एक हे आहे, रॉचा एजंट आहे, एक रॉ एजंट आहे, त्यांना आधी सांगितलेलं एक 10 महिने आधी की 8-10 महिने आधी सांगितलं पॉडकास्टमध्ये की नेपाळमध्ये असं गोष्टी होणार. त्याला कसं समजलं, म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी होण्यामागं मोठ्या मोठ्या एजन्सीज असतात. आपल्याला वाटतं की त्यातला काहीतरी रौप्य स्फोट झाला किंवा आणि काही गोष्टी झाल्या, पण यामागं मोठ्या मोठ्या एजन्सीचं काहीतरी एक अनॉनॉमस मिशन असतात आणि त्या मिशन थ्रू आपल्याला कार्य करायचं. म्हणजे आपल्याला जे दाखवायचं आहे तेच ते दाखवणार. जसं की आता आपण चीनमध्ये बघतोय की चीन मधला जो मीडिया आहे तो पूर्णपणे चायनाच्या कंट्रोलमध्ये आहे. ते गुगल वापरत नाहीत, ते व्हिडिओसाठी युट्यूब वापरत नाहीत किंवा सोशल मीडिया ऍप्स असतील ते त्यांच्याच कंट्रीमधले ऍप्स वापरतात, त्यांच्याच कंट्रीमधले युट्यूब सारखे ऍप वापरतात, त्यांच्याच कंट्रीमधले सोशल मीडिया ऍप्स वापरतात. काय असेल ते आपण इथं गेल्यानंतर चायनामध्ये लोकांना, चायनाच्या एजन्सीला समजतं की हा अननोन व्यक्ती तिथं आलेला आहे, ह्या नवीन एंटर केलेला आहे. एवढी जबरदस्त त्यांची बाबा सोशल मीडियाची प्रायव्हसी किंवा बाबा एक अवेअरनेस किंवा आपण म्हणतो की एक सिस्टम आहे की फक्त तेच ते मॅनिप्युलेट करू शकतात. अशा प्रकारे ह्या एजन्सी काम करते. एखाद्या देशाची जर एखाद्या देशाला जर सरकार पाडायचं असेल किंवा बाबा एखादं मोठं ऑर्गनायझेशन त्याला जर धक्का पोहोचवत असेल तर 10-10 वर्ष एजन्सी काम करतात, तिथला सर्व्हे करतात, तिथं जातात, तिथला कुठला मोठा लीडर आहे त्या लीडरला पकडतात, मग त्यांना फंडिंग चालू करतात, मग अपोजिट पार्टीबद्दल भडकवतात की असं करा, तसं करा, हे करा, ते करा. आणि त्यानंतर ना हळूहळू सत्ता परिवर्तन होते. जसं की मीडिया विकत घेतली जाते, कारण मीडिया हे सगळ्यात मोठं ऍसेट आहे हे पाडण्यासाठी. कारण आपल्या सगळ्यांना का, आपण थोडीच इस्रायलमध्ये गेलोय, आपण थोडीच अमेरिकेत गेलोय, पण जे आपल्याला टीव्हीला दिसतं, न्यूज चॅनल सांगते तेच आपण बघतो. सगळ्यात महत्वाचा मीडिया थ्रू सगळ्या गोष्टी होत असतात. त्यामुळे एप्स्टीन फाईलमध्ये काय खरं आहे काय खोटं हे आपल्याला माहित नाही आणि आपण अंदाज लावणं पण चुकीचं आहे. ज्यावेळी सत्य खरं येईल, बाहेर येईल, त्यावेळेस समजेलच. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका. स्टे ट्यून. झिगझॅग.